नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी एकदम खुश आहे. आजचा दिवस अगदी स्पेशल आहे, वेगळा आहे. आजचा शो सुद्धा अगदी वेगळा आहे. तुम्हाला वाटत असेल की कारण काय आहे? कारण हे आहे की कारण राजकारणचा हा 100वा शो आहे. हा 100वा एपिसोड आहे, 100वा कार्यक्रम आहे. आणि मला खात्री आहे की हा जो काही 100वा एपिसोड आहे त्याचं एकमेव कारण माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही सगळेजण आहात. खरं म्हणजे मला माझ्या सगळ्या व्यापातून या प्रकारचा कार्यक्रम नियमितपणे करणं हे फार मोठं आव्हानात्मक होतं. आणि त्यामुळे रोज हा कार्यक्रम करायचा, साधारणपणे अगदी दररोज करतो असं पण नाही. काही वेळा एकदाच एका याच्यामध्ये दोन वेळा होतो, काही वेळा 2 दिवसांमध्ये एकदा होतो. पण साधारणपणे सातत्यानं हा शो करायचा हे मोठं आव्हान होतं. पण ते आव्हान मला पेलता आलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही लोक आहात. कारण तुम्ही फार मनापासून हा कार्यक्रम पाहता, मनापासून हा कार्यक्रम ऐकता, मनापासून या कार्यक्रमावर कमेंट्स करता. आणि त्याच्यामुळे अक्षरशः म्हणजे आता कालचा शो जो आहे, कालच्या कार्यक्रमाला जवळपास 1 लाखाहून अधिक व्ह्यूज होते. त्याच्या अगोदरचा एक शो आहे त्याला जवळपास 3 लाखांहून अधिक व्ह्यूज होते. त्यामुळे अवघ्या कमी कालावधीमध्ये, कमी दिवसांमध्ये एवढे व्ह्यूज मिळणं, एवढे प्रेक्षक जोडले जाणं ही फार महत्वाची मोठी गोष्ट आहे. आणखी महत्वाची गोष्ट अशी की तुमच्या ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्समुळे माझ्या सुद्धा कक्षा रुंद होतात. त्यातली भाषा अनेकदा काय असते वगैरे हा मुद्दा वेगळा आहे. पण माझी एक भूमिका असते, माझं एक म्हणणं असतं, निरीक्षण असतं, माझं एक विश्लेषण असतं. त्यापेक्षा सुद्धा काही वेगळी मांडणी असू शकते. त्यापेक्षा सुद्धा जमिनीवरचं वास्तव काहीतरी वेगळं आहे हे पण मला तुमच्या निमित्ताने समजतं. आणि त्यामुळे वेगवेगळे विषय आपण घेतले. राज्यातलं राजकारण, देशातलं राजकारण, जागतिक राजकारण, राजकारणाच्या पलीकडचे सुद्धा काही वेगळे विषय घेण्याचा प्रयत्न आपण केला. पण प्रत्येक वेळी जे काही भरभरून तुम्ही लोकांनी यश दिलं, भरभरून तुम्ही लोकांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे मला खात्री पटली की आपण बोलत राहायला पाहिजे. कुणीतरी ऐकतंय हेच बोलण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं, सगळ्यात महत्वाचं प्रयोजन असतं. त्यामुळे माझा ड्रायव्हिंग फोर्स तुम्ही आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा 100वा शो मी करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या मायबाप प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद, अतिशय मनापासून आभार. तुम्ही लोक आहात, तुम्ही लोक या प्रकारे हा कार्यक्रम बघता आहात. हा कार्यक्रम करण्यामागे सगळ्यात महत्वाची भूमिका काय असेल तर राजकारणाचा पट किती रुंद आहे याचा अंदाज यावा. साधारणपणे आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे याचं किमान एक माहिती असावी, विश्लेषण असावं, निरीक्षणं किमान नोंदवली जावीत. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. तिसरा मुद्दा असा की मला सातत्यानं असं वाटत आलेलं आहे की सगळ्यात माझी महत्वाची भूमिका आहे हा कार्यक्रम करण्याच्या मागची ती अशी की राजकारणाचा, लोकशाहीचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. हा देश कुठल्याही एका नेत्याचा नाही. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. या देशाची मालकी सर्वसामान्य माणसांची आहे. आणि म्हणून राजकारण सुद्धा सर्वसामान्य माणसांचं आहे. राजकारणाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत या प्रकारचा कार्यक्रम करावा अशी खरं म्हणजे कल्पना पुढे आली. आणि मग त्यानंतर हे कार्यक्रम सुरू आहेत. आपण सगळेजण भरभरून पाहत आहात. पुन्हा एकदा अतिशय मनापासून आभार. तुमचे आभार मानताना पडद्यामागच्या 2 व्यक्तींचा परिचय तुम्हाला करून देणं मला फार महत्वाचं वाटतं. ही माणसं पडद्यामागे आहेत, माझे फार जवळचे सहकारी आहेत. खरं म्हणजे ते लोकमतच्या संपादकीय विभागामध्ये काम करणारे अतिशय महत्वाचे असे पत्रकार आहेत. पण मी जेव्हा हा कार्यक्रम करायची कल्पना पुढे आली तेव्हा हे सगळं करणार कोण? कारण शेवटी कॅमेरा कोण चालवणार, शूट कोण करणार, या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. आणि कॅमेऱ्याच्या मागे जो माणूस असतो तो फार महत्वाचा असतो. कॅमेऱ्याच्या समोर मी असतो त्यामुळे पडद्यावर मी उमटतो, पण मागे असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मग हे अनेकदा अवघड असतं की फ्रेम कशी लावायची, काय करायचं, हे सगळं अतिशय मनापासून करणारे माझे 2 लाडके सहकारी आहेत. या लाडक्या सहकाऱ्यांची ओळख महाराष्ट्राला करून देणं मला फार महत्वाचं वाटतं. त्यापैकी पहिला सहकारी आहे दीपक होमकर. दीपक होमकर लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत. इथलं उपनगरचं काम ते बघतात. आणि खरं म्हणजे मल्टीमीडिया असा अनुभव दीपक होमकरांचा आहे. त्यांनी यापूर्वी टीव्हीत पण काम केलेलं आहे, डिजिटलला त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच प्रकारे आता प्रिंटमध्ये माझ्यासोबत काम करतात. पण मुळामध्ये दीपक होमकरांचं कौतुक यासाठी कारण दीपक होमकर सुरुवातीपासून अगदी पहिल्या भागापासून ते आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या काही तुम्ही फ्रेम बघता ना की एवढी सुंदर फ्रेम असते. मला अनेक जण म्हणतात की मागे पुस्तकं असतात, तुकाराम असतात, बाकी सगळं असतं, तुमची फ्रेम खूप छान लागते असं मला अनेक जण जे यातले थोडेसे जाणकार आहेत ते मला सांगत असतात. त्यामध्ये दीपक होमकरांचा वाटा फार महत्वाचा आहे. म्हणून दीपक होमकरांची मी आवर्जून ओळख करून दिली 100व्या भागाच्या निमित्तानं. दुसरी माझी लाडकी सहकारी आहे भाग्यश्री गिल्डा. भाग्यश्री गिल्डा
ही माझ्यासोबत माझी सहकारी आहे आणि लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये प्रामुख्याने सायबर क्राईम आणि ट्रान्सपोर्ट असे 2 विभाग ती खूप छानपणे सांभाळते. खरं म्हणजे मुली अशा प्रकारचे ट्रान्सपोर्ट किंवा क्राईम असे विभाग फार सांभाळत नाहीत. अनेक जसं म्हटलं जातं की मुली प्रामुख्याने सॉफ्ट विषय करतात, पण भाग्यश्री मात्र या प्रकारचे अतिशय महत्वाचे 2 विभाग लिलया सांभाळते. ही भाग्यश्री सुद्धा पहिल्या भागापासून आतापर्यंत माझ्यासोबत आहे. त्यामुळे दीपकच्या पश्चात, दीपक असताना सुद्धा असे अनेक भाग भाग्यश्रीने शूट केलेले आहेत. तर मला असं वाटलं की 100 भाग पूर्ण होत असताना माझ्या या 2 सहकाऱ्यांची ओळख करून देणं फार महत्वाचं आहे. म्हणून जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या, खरं म्हणजे जगभरातल्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी ही ओळख करून देणं फार महत्वाचं आहे. म्हणून ती ओळख मी आवर्जून करून दिली. सो पुन्हा एकदा दीपक, भाग्यश्री, थँक्स अ लॉट. थँक्यू सर. येस, आणि बी विथ मी. आपण अशाच प्रकारे छान कार्यक्रम करत राहू, लोकांच्या समोर जात राहू. येस सर. येस, पुन्हा एकदा दीपक आणि भाग्यश्री, थँक्यू. सो आजचा जो विषय आहे तो विषय फार महत्वाचा आहे आणि तो विषय अर्थातच असा आहे की मुळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे, तुंबळ युद्ध सुरू आहे, या युद्धाचा परिणाम आता काय होईल किंवा काय पुढे घडेल माहिती नाहीये. पण आता कोण नक्की कुठल्या टप्प्यावर आहे आणि कोण कुठल्या वळणावर आहे याचा विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे, महाविकास आघाडीला अडचणीत आणणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातले एक अतिशय महत्वाचे नेते असणारे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले. आता हे जे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्या उमेदवारांमध्ये कोण कोण आहे हे मी सांगेनच, पण प्रामुख्यानं आता जवळपास 10 जागा प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेल्या आहेत. आणि या 10 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये दस्तूरखुद्द प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यामधून असणार आहेत. एक भंडारा गोंदियातून संजय गजानन केवट असणार आहेत, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे गडचिरोली चिमूर मधून पण त्यांनी उमेदवार जाहीर केलेला आहे. चंद्रपूर मधून पण उमेदवार जाहीर केलेला आहे. बुलढाण्यातून उमेदवार जाहीर केलेला आहे. अमरावतीमधून उमेदवार जाहीर केलेला आहे. वर्ध्यातून उमेदवार जाहीर केलेला आहे. यवतमाळ वाशिम मधून उमेदवार जाहीर केलेला आहे. आता गंमत बघा की अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आहेत, भंडारा गोंदियातून संजय केवट आहेत, गडचिरोली चिमूर मधून हितेश पांडुरंग मडावी आहेत, चंद्रपूर मधून राजेश बेरे आहेत, बुलढाण्यातून वसंत मगर आहेत, अमरावतीमधून प्राजक्ता पिल्लेवाड आहेत, वर्ध्यातून प्राध्यापक राजेंद्र साळुंके आहेत, यवतमाळ वाशिम मधून खेमसिंग प्रतापराव पवार आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 उमेदवारांची ही यादी आहे. रामटेक मधला उमेदवार लवकरच जाहीर होईल, त्यामुळे हे 9वं. 10वं जे आहे ते म्हणजे नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. 11वं जे आहे ते सांगलीमधून ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे जर उभे राहिले तर त्यांना पाठिंबा आहे. आणि 12वं त्यांनी अगोदरच कोल्हापूरमधून शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे 12 उमेदवार जे आहेत ते जवळपास आता प्रकाश आंबेडकरांचे ठरलेत 48 पैकी. यातला साधा मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडीचा भाग असणार नाहीत हे निश्चित झालेलं आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर येतील यावेत वगैरे बरीच चर्चा झाली, बरंच काही झालं, पण शेवटी प्रकाश आंबेडकर सुरुवातीला असं म्हणाले की मी जो काही आहे महाविकास आघाडी सोबत जे काही यायला उत्सुक आहे किंवा येऊ शकतो त्यामध्ये माझी आघाडी प्रामुख्यानं शिवसेनेशी आहे, उद्धव ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेंसोबत ते आले. मग राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येईल की नाही असा प्रश्न होता, पण शरद पवारांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं की येस, आम्हाला वंचित बहुजन आघाडी हवी आहे. मग काँग्रेस सुद्धा पुढे आली. आता उलट झालंय, आता प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं असं की आम्हाला शिवसेना अजिबात नको आहे, शिवसेनेनं आमचा विश्वासघात केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पण विश्वासघात केलेला आहे, पण काँग्रेस मात्र आम्हाला चालेल. काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पाठिंबा देऊ. पैकी नागपुरात पाठिंबा दिलेला आहे, पैकी कोल्हापुरात पण पाठिंबा दिलेला आहे, 2 जागी पाठिंबा दिलाय. आता 5 जागांचं काय होईल माहिती नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता 48 जागा ज्या आहेत त्या प्रकाश आंबेडकर किती ठिकाणी लढतील, किती ठिकाणी पाठिंबा देतील हा मुद्दा वेगळा आहे, पण तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार वेगळा असणार हे दिसतंय. बरं, हे करताना प्रकाश आंबेडकरांनी आणखी काही वेगळ्या गोष्टी केल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आपण आहोत असं साधारणपणे आता थेटपणे अगदी कोणी त्या अर्थानं युती केली आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांचा काही पक्ष नाहीये, पण मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे सोबत असतील असं आता साधारणपणे दिसत आहे. म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांकडे एक एम फॅक्टर होता, तो होता मुस्लिम, म्हणजे MIM. आपल्याला माहिती आहे की इम्तियाज जलील जेव्हा औरंगाबादमधून खासदार झाले तेव्हा ते MIMचे होते आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानं त्या अर्थानं ते खासदार झाले. आता मुस्लिम किंवा MIM त्यांच्यासोबत असणार नाही, पण दुसरा एम फॅक्टर त्यांच्यासोबत आलेला आहे,
तो आहे मनोज जरांगे पाटील, त्यांच्यासोबत मराठा. आता गंमत बघा, म्हणजे प्रकाश आंबेडकरांची ही खेळी काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. एक म्हणजे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सोबत आहेत, त्यामुळे मराठा मतं जी काही मनोज जरांगे पाटलांच्या सोबत असतील, प्रामुख्याने मराठवाड्यामधली, कारण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला त्या अर्थाने विदर्भात काही फार मोठं यश मिळालं असं नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठा प्रभाव होता असं नाही, कोकणामध्ये तर जवळपास काही प्रभाव नव्हताच, पण मराठवाड्यामध्ये मात्र मोठा प्रभाव मनोज जरांगे पाटलांचा त्यांच्या आंदोलनाचा होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे अतिशय महत्वाचे नेते आणि ते आता प्रकाश आंबेडकरांच्या सोबत असणार आहेत, हा एक भाग आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देतानाच दुसरीकडे ओबीसी महासंघाच्या प्रकाश शेंडगेंना पण पाठिंबा दिलेला आहे. गंमत अशी आहे की मनोज जरांगे पाटलांना किंवा मराठ्यांच्या आंदोलनाला क्रिटिसाइज करणं किंवा त्यांच्यावर टीका करणारे जे दोन प्रमुख ओबीसी नेते होते, त्यामध्ये एक छगन भुजबळ, दुसरे प्रकाश शेंडगे. आता मनोज जरांगे पाटलांना पण पाठिंबा आणि प्रकाश शेंडगेंना पण पाठिंबा, असं पण आता प्रकाश आंबेडकरांनी केलंय, हा एक भाग आहे. पुढचा मुद्दा असा की त्यांनी काँग्रेसला पण पाठिंबा दिलेला आहे काही जागांवर. 7 जागा त्यांनी म्हटलंय. आताच त्यांनी नागपूरला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसला, कोल्हापूरला पण पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसला. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला विशिष्ट मतदारसंघांमध्ये पाठिंबा, त्याचप्रमाणे ओबीसी बहुजन महासंघ, ओबीसी बहुजन पार्टी असं नाव आहे त्यांचं, प्रकाश शेंडगे त्यांना पाठिंबा, मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा, असं सगळं एकत्र करून प्रकाश आंबेडकर तिसरा पर्याय उभा करू पाहतायत का हे बघितलं पाहिजे. आणि जर तिसरा पर्याय या निवडणुकीमध्ये पुढे आला तर फटका कोणाला बसेल, नक्की काय होईल याचा विचार केला पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, 2019 मध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा 2019ची लोकसभा निवडणूक ही फार वेगळी होती. एक तर त्याच कालावधीमध्ये भीमा कोरेगावच्या निमित्तानं वातावरण ढवळून निघालेलं होतं आणि भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळी भूमिका घेतलेली होती. त्यामुळे अर्थातच 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारची वोट बँक तयार झालेली होती आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्थातच MIM पण सोबत होतं. हे सगळे एकत्र आले, MIM, वंचित बहुजन आघाडी, अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे भीमा कोरेगाव, हा सगळा जो काही आहे या सगळ्यामुळे त्यांना जवळपास 7-7.5% मतं त्या कालावधीमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली. बरं, ही मतं जी मिळाली तेव्हा महाविकास आघाडी नव्हती, शिवसेना अर्थातच भाजपसोबत होती, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना त्याचा मोठा फटका बसला. जवळपास 9 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार पराभूत झाले प्रकाश आंबेडकरांमुळे किंवा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पराभूत झालेले उमेदवार अर्थातच अशोक चव्हाण नांदेडचे आणि सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे हे तेवढेच महत्वाचे. त्याशिवाय सांगलीमध्ये, बीडमध्ये अशा अनेक ठिकाणी फटका बसला. 9 ठिकाणी उमेदवार पराभूत झाले आणि त्याचा फायदा अर्थातच भारतीय जनता पक्षाला झाला. 2019 मध्ये सुद्धा साधारणपणे असं चित्र होतं की वंचित बहुजन आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत आपण आहोत महाविकास आघाडी सोबत, म्हणजे तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत, असं प्रकाश आंबेडकर म्हणत होते. प्रत्यक्षात मात्र प्रकाश आंबेडकरांनी तसा निर्णय घेतला नाही, ते वेगळे उभे राहिले. त्यातून फायदा भाजपला झाला असं म्हटलं जातं. त्यातून अर्थातच वंचितला भाजपची बी टीम असे म्हणण्याचा प्रयत्न झाला. मी नेहमी सांगत आलेलो आहे की वंचितला भाजपची बी टीम म्हणण्याचा अधिकार कुठल्याही पक्षाला नाही, कारण वंचितला भाजपची बी टीम कोण म्हणत होतं? नांदेडमधून पराभूत झालेले अशोक चव्हाण. आता अशोक चव्हाण कुठे आहेत? अशोक चव्हाणांना वंचितला भाजपची बी टीम म्हणण्याचा अधिकार आहे का? वंचितला भाजपची बी टीम कोण म्हणत होतं? शिवसेनेचे काही लोक म्हणत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक म्हणत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे लोक म्हणत होते, आता राष्ट्रवादी काँग्रेसमधली अख्खीच्या अख्खी एक टीमच गेलेली आहे भाजपसोबत, त्यामुळे यांना हे म्हणण्याचा अधिकार नाही, हा मुद्दा वेगळा. दुसरं असं की ठीक आहे, लोक पराभूत झाले असतील, पण कुठल्याही पक्षाला आपले उमेदवार उभं करण्याचा आणि आपली ताकद दाखवण्याचा अधिकार आहेच, त्यामुळे त्यामध्ये काही फार गैर आहे असं म्हणण्याचं कारण नाही. पण हे मान्यच केलं पाहिजे, कारण काही असो, पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहिले तर फटका काँग्रेसला बसतो, राष्ट्रवादी काँग्रेसला बसतो आणि फायदा भाजपला होतो. याच्यामध्ये मात्र काही हे नाहीये. तर ते खरंच आहे, संशय नाही. पण आता याच्यामध्ये एक गंमत आहे, तो विचार आपण नीटपणे केला पाहिजे. तो असा की आता 2019चे संदर्भ आणि आत्ताचे संदर्भ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. तसे संदर्भ आता आहेत असं नाही. 2019 मधली लढाई वेगळी होती, निवडणूक वेगळी होती. 2024 मधली निवडणूक ही पूर्णपणे वेगळी आहे. तर आता नक्की काय घडेल याचा विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की आता मुळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आहेत. जी शिवसेना ही पूर्णपणे भाजपसोबत होती ती आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण फूट पडलेली आहे. पण तरी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एक वोट बँक आहे, जी आता जे पक्ष आहेत त्यांची पण एक वोट बँक आहे.
त्यामुळे त्या वोट बँकेची आपली एक ताकद आहे आणि ते एकत्रितपणे उभे राहिले तर ती ताकद दिसेल, याच्यात काही शंका नाही. हा पहिला भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडीची तीच ताकद आता राहिली आहे का, हे पण बघायला पाहिजे. म्हणजे मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत आता MIM असणार नाही. त्यामुळे ती मुस्लिम वोट बँक जी आहे ती आता कदाचित यांच्यासोबत असणार नाही. हा एक भाग आहे. दुसरं असं की लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत MIM होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र वंचित सोबत MIM राहिलं नाही. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितची मतं लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये बरीच कमी झाली, प्रभाव पण कमी झाला. ती मतं निम्म्यावर येऊन ठेपली. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खरंच ही मतं किती असतील. पण प्रकाश आंबेडकरांना याची कल्पना आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी पर्याय म्हणून ज्या लोकांना सोबत घेतलेलं आहे त्यामध्ये मनोज जरांगे हे मोठं नाव आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं त्याला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि हळूहळू ते आंदोलन थोडंसं त्याची ते पातळ होत गेलं, प्रभाव ओसरत गेला, हे जरी असलं तरी मनोज जरांगे पाटील यांना मानणारा, एकूण सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेला नाकारणारा असा एक मोठा मराठा कुणबी मतदार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या कालावधीमध्ये अगदी गावागावांच्या वेशीवर फलक होते की कुठल्याही राजकीय नेत्याला प्रवेश नाही. आजही हे जे मराठा कुणबी मतदार आहेत त्यांना साधारणपणे एक सगळ्याच राजकीय पक्षांविषयी आता त्यांना आस्था वाटत नाहीये. सगळ्यांविषयी एक रोष आहे, आक्रोश आहे. हा एक मोठा वर्ग आहेच. हा जो वर्ग आहे हा वर्ग कदाचित खरं म्हणजे कुठे गेला असतं माहिती नाहीये, पण तो वर्ग आता इकडे येणार आहे. कदाचित तो वर्ग भाजपच्या विरोधामध्येच गेला असता. कारण प्रामुख्यानं गोरगरीब कुणबी, गोरगरीब मराठा हे कोणाकडे गेले असते? भाजपच्या विरोधामध्ये गेले असते, महाविकास आघाडीकडे आले असते. पण आता हा सगळा जो वर्ग आहे तो कदाचित प्रकाश आंबेडकरांच्या सोबत येऊ शकतो. आणि मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची युती एवढ्या पटकन कशी काय झाली असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं यासाठी एवढ्या बैठका झाल्या, एवढं सगळं घडलं, तरीही प्रकाश आंबेडकर आले नाहीत. मनोज जरांगेंसोबत म्हटलं तर त्यांची एकच बैठक झाली, पण ते लगेच पटकन झालं. पण एक दिसतंय असं की मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येतील असं बऱ्याच दिवसांपासून चाललेलं होतं. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनी सहानुभूती दाखवली होती. हे आंदोलन महत्वाचं आहे. या आंदोलनामध्ये जो गोरगरीब कुणबी मराठा आहे त्याचा विचार केला पाहिजे, अशीच भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती. एवढंच नाही, तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीमध्ये आम्ही येऊ, पण तुम्ही काय करायला पाहिजे असे काही प्रस्ताव दिले होते प्रकाश आंबेडकरांनी. ते अगदी अटी नव्हत्या, हे प्रस्ताव होते. त्या प्रस्तावामध्ये एक मुख्य प्रस्ताव असा होता की जालन्यामधून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी. याचा अर्थ मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांचे एकूण संबंध दिसत आहेत आणि त्यांनी एकत्र यावं अशा दिशेने त्यांनी बऱ्यापैकी चाचपणी केलेली असावी. पण मनोज जरांगे पाटील आले. त्यामध्ये पुन्हा एक मुद्दा आहे की आणखी एक वर्ग आहे की जो थोडासा अस्वस्थ आहे, तो आहे ओबीसी. या ओबीसी वर्गाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न भाजपनं वेगळ्या पद्धतीने केला. म्हणजे ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं, मनोज जरांगे पाटलांना एकाच वेळी भाजपचे नेते भेटत होते किंवा मुख्यमंत्री भेटत होते, उपमुख्यमंत्री भेटत होते, हे सगळं सुरू होतं. त्याच वेळी एक वेगळी प्रक्रिया सुरू होती, हे पण लक्षात घेतलं पाहिजे की त्याच वेळी छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका मांडलेली होती. आणि छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये होते, आजही आहेत. त्यांनी ओबीसीच्या अनुषंगाने आक्रमक भूमिका घेतली होती, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. ही जी ओबीसी मतं आहेत ते आपल्याकडे यावेत असा प्रयत्न भाजपचा होता आहे. आता ओबीसींना पण पाठिंबा जर देणार असतील प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगेंच्या निमित्ताने, तर मग त्याचा फटका कोणाला बसेल हे पण बघितलं पाहिजे. कारण तो फटका पूर्णपणे महाविकास आघाडीला बसेल असं नाही. ओबीसी मतं ही बऱ्यापैकी भाजपच्या सोबत सुद्धा आहेत. त्यामुळे तोही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की साधारणपणे शिवसेना जेव्हा आली, शिवसेना पक्ष जेव्हा स्थापन झाला, तेव्हा शिवसेनेच्या सोबत जे लोक होते त्यामध्ये प्रामुख्याने कुठले लोक होते, तर त्यामध्ये खरं म्हणजे गोरगरीब कुणबी गावागावातले हे मोठ्या संख्येनं होते. त्याचप्रमाणे ओबीसी सुद्धा शिवसेनेसोबत आले. कारण तोपर्यंत काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या राजकारणामध्ये गोरगरीब कुणब्यांना जागा नव्हती, ओबीसीना स्थान नव्हतं. तोपर्यंत अवस्था अशी होती की साधारणपणे गावातले ठरलेले असे प्रस्थापित पाटील मराठा यांच्या हातामध्ये बऱ्यापैकी सत्ता एकवटलेली होती. आणि त्याशिवाय ओबीसी कुणबी यांच्याकडे मात्र सत्तेची सूत्र नव्हती. आणि म्हणून जेव्हा शिवसेनेनं प्रवेश केला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तेव्हा शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने हेच घटक होते. ओबीसी पण होते, त्याचप्रमाणे गोरगरीब कुणबी पण होते. त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याबद्दल उद्धव ठाकरे हे अजिबातच स्वागतशील नव्हते, किंबहुना उद्धव ठाकरे विरोधामध्येच होते. मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत असू नयेत अशीच भूमिका उद्धव ठाकरेंची होती असं दिसतंय.
आता जर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी बहुजन पार्टी यांना पाठिंबा दिला वंचित बहुजन आघाडीनं, तर फटका कोणाला बसेल? मला असं दिसतंय की प्रामुख्यानं हा फटका महाविकास आघाडीलाच बसेल. तो फार मोठ्या प्रमाणात बसेल का हे बघितलं पाहिजे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2019ची ताकद आणि आत्ताची ताकद वंचित बहुजन आघाडीची याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. शिवाय आता एकूण वोट बँकेचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आता एकाकी आहेत, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंना असणारी सहानुभूती आपण बघतो आहोत. ज्या प्रकारे शरद पवार एकाकी आहेत, पण शरद पवारांना असणारी सहानुभूती आपण बघतो आहोत. तिसरं जे आहे ते म्हणजे काँग्रेसमध्ये जो काही घटक आता काँग्रेसमध्ये जे नेते उरलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा राहुल गांधी हे 2019चे आणि 2024चे या 5 वर्षांमध्ये राहुल गांधींची प्रतिमा सुद्धा बऱ्यापैकी बदललेली आहे. त्यामुळे हे तिन्ही घटक खरंच एकत्र आले, तिन्ही वोट बँक एकत्र आल्या, तर कदाचित वेगळ्या प्रकारचे समीकरण होऊ शकतात. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता एक लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आता मतांचं विभाजन आम्हाला फार चालणार नाही. म्हणजे एखादा उमेदवार उभा राहिला तर तो निवडून येणार की नाही या निकषावर त्याला निवडून दिलं पाहिजे. पण तो केवळ मतांचं विभाजन करणार असेल आणि त्याच्या मतांच्या विभाजनामुळे जर आपला उमेदवार कुठला तरी पराभूत होणार असेल किंवा त्याचा फायदा भलत्याच कोणाला होणार असेल तर मात्र विचार केला पाहिजे. अशा प्रकारे आता लोक विचार करू लागलेले आहेत असं दिसतंय. त्यामुळे अशा वेळी केवळ मतांचे विभाजन करू शकणारे जे लोक आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना कितपत पाठिंबा मिळेल हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे आता त्या अर्थानं विचार होईल का हे बघितलं पाहिजे. एक मुद्दा मी नेहमी सांगतोय की साधारणपणे महाराष्ट्र धर्म अशा प्रकारचा नॅरेटिव्ह आता महाविकास आघाडीनं सेट केलेला आहे. दिल्लीच्या तख्ताला आम्ही आव्हान देतो आहोत हे पण नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. आता याच्यामध्ये खरोखरच भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत असेल तर त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा ही तिसरी आघाडी हा पर्याय नाही तर अडथळा आहे असं वाटल्यामुळे त्यांची मतं आणखी घटतील का हे पण बघायला पाहिजे. काय होईल माहिती नाहीये, पण जे काही होईल त्यामध्ये हे नक्की आहे की फटका महाविकास आघाडीलाच बसणार आहे. जो काही किती टक्क्यांचा बसेल हा मुद्दा वेगळा. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 7.5% मतं असतील, नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये 3.5-4% मतं असतील. आता मतं आणखी किती कमी होतील जास्त होतील हा मुद्दा वेगळा. पण तरी सुद्धा हा फटका महाविकास आघाडीलाच बसणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही. आणि हे आपण मान्यच केलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे केडर आहे, एक चांगलं संघटन आहे आणि वंचित बहुजन आघाडीने जे वेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेत त्यामुळे त्यांचं संघटन चांगलं तर आहेच, पण एक मोठा वर्ग त्यांच्यासोबत आहे. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आस्था असणारी, त्यांच्यावर निष्ठा असणारा असा एक मोठा वर्ग आहे हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे त्यांची मतं आता कुठे जातील हा फार महत्वाचा मुद्दा असणार आहे. एक शेवटचा मुद्दा या संदर्भातला सांगितला पाहिजे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय का बरं घेतला असेल? मी आम्हाला बाकी कोणी नको पण काँग्रेस हवी आहे. एक पहिलं कारण मला असं दिसतंय की मुळात राहुल गांधींनी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ही भूमिका घेतली की आपल्याला वंचित बहुजन आघाडी सोबत पाहिजे, आपल्याला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत पाहिजेत. इंडिया आघाडीची जी सभा मुंबईत झाली, ज्याला राहुल गांधी होते, प्रियंका गांधी होत्या, त्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांना फार सन्मानजनक अशा प्रकारची एकूण वागणूक दिली गेली. प्रकाश आंबेडकर फार महत्वाचे नेते आहेत अशाच पद्धतीनं ते तिथे सभेमध्ये उपस्थित होते. त्या सभेमध्ये राहुल गांधींनी सुद्धा या प्रकारची इच्छा सभेच्या पूर्वी व्यक्त केली असं सांगितलं जातं. प्रकाश आंबेडकरांनी त्या सभेमध्ये जे भाषण केलं ते भाषण आपण जर ऐकलं हे लक्षात येतं की त्यांचे मुद्दे अत्यंत आवश्यक असणारे मुद्दे त्यांनी मांडले. पण एक मुद्दा त्यांचा फार महत्वाचा होता, एकत्र लढू किंवा वेगळे लढू. भाजपच्या सोबत आपल्याला, भाजपच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे हे नक्की आहे, पण आपण सोबत असू की वेगळे असू हे मी आता सांगू शकत नाही. अशा प्रकारचं वाक्य त्यांनी वापरलं होतं. पण काँग्रेस मात्र उत्सुक आहे हा पण एक मुद्दा आहे. मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आलेला आहे की जर आपण या प्रकारची भूमिका घेतली की सगळ्यांनाच विरोध करण्याची भूमिका घेतली तर कदाचित आपल्या संदर्भामध्ये संशय निर्माण होऊ शकतो आणि महाविकास आघाडीमध्ये आपण आलो नाही याचं पूर्णपणे खापर हे आपल्यावर फोडलं जाऊ शकतं. उद्या निकाल लागला आणि भाजपला फायदा झाला तर भाजपला जो फायदा झाला त्या सगळ्याचे वाटेकरी आपण ठरू शकतो. असं होऊ नये हा एक पहिला मुद्दा असावा असं मला वाटतं. दुसरं असं की काँग्रेस खरोखर फार उत्सुक आहे प्रकाश आंबेडकरांच्या सोबत यायला, असं काँग्रेसने वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये नातं फार दुराव्याचं होतं. मी अगदी उद्धव ठाकरे सोबत आले तेव्हा सुद्धा प्रकाश आंबेडकर दूर होते. उलट पक्षी काँग्रेसबद्दल त्यांचे अनेक आक्षेप होते. म्हणजे नाना पटोलेंशी मी बोलणार नाही,
मी मल्लिकार्जुन खरगेंशी बोलेन, राहुल गांधींशी बोलेन, असा सूर प्रकाश आंबेडकरांचा होता. आता मात्र कदाचित काँग्रेसनं हे सूचित केलेलं आहे की येस, आपण सोबत आहोत. ते कदाचित प्रकाश आंबेडकरांना पटलं आहे, हा मुद्दा असू शकतोच. पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा मला जो दिसतोय तो अतिशय महत्वाचा असा आहे, अकोल्याची जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यामुळे मी तुम्हाला 7 जागा सोडतो, 7 जागांवर पाठिंबा देतो, अकोल्याची जागा काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांसाठी सोडावी, असा कदाचित मुद्दा असू शकतो. अकोल्याची जागा जी आहे ती अकोल्याची जागा ही प्रकाश आंबेडकरांसाठी काँग्रेसनं सोडावी, असा कदाचित मुद्दा असू शकतो. ही शक्यता अगदीच आहे. त्यामुळे कदाचित असेल, कारण काही का असेना, पण आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा देऊ असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी आता आपली जी यादी आहे ती पण जाहीर केलेली आहे, हे दिसतंय. त्यामुळे हे सगळ्या हा एक मुद्दा झाला. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची यादी हा एक मुद्दा आहेच, एक दुसरा धक्का बसलेला आहे. तो दुसरा धक्का असा आहे, महाविकास आघाडीचे मित्र पक्ष त्यांना सोडून चाललेले आहेत. काही महत्वाचे म्हणजे खरं म्हणजे महादेव जानकर हे काही तसे मित्र पक्ष नव्हतेच, ते महायुतीसोबतच होते. पण तरी सुद्धा महादेव जानकर हे येऊ पाहत होते, पण महादेव जानकर दूर गेले. हा कदाचित फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये नव्हतीच, पण ती येऊ पाहत होती, कदाचित आली असती, ती आली नाही. हाही फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. तिसरा जो मुद्दा आहे तो असा की राजू शेट्टीने अद्यापही महाविकास आघाडीचा पाठिंबा याच्याबद्दल नीटपणे भाष्य केलेलं नाहीये. खरं म्हणजे राजू शेट्टीने महाविकास आघाडीच्याच सोबत निवडणूक लढवावी अशी इच्छा महाविकास आघाडीची होती, पण ते अद्याप होत नाहीये. किमान पाठिंबा घ्यावा ते अद्याप होत नाहीये. होईल, पण अद्यापही राजू शेट्टी दूर आहेत, हा पण एक फटका आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो असा की या सगळ्या गोंधळामध्ये महाविकास आघाडीमधला ताण यामुळे वाढत चाललाय की शिवसेनेनं आपली यादी परस्पर जाहीर करून टाकली. अद्याप फॉर्म्युला ठरला नाही, काहीच ठरलेलं नाहीये, आणि शिवसेनेनं आपली यादी परस्पर जाहीर करून टाकली. हे जरा जास्त त्रासदायक महाविकास आघाडीला ठरू शकतं. त्यामध्ये बघा, म्हणजे 17 नावं जाहीर झाली शिवसेनेच्या ठाकरे गटाची. नरेंद्र खेडकर बुलढाणा, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, संजोग वाघेरे पाटील मावळ, चंद्रहार पाटील सांगली, नागेश आष्टीकर हिंगोली, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, ओमराजे निंबाळकर धाराशिव उस्मानाबाद, भाऊसाहेब वागचौरे शिर्डी, राजाभाऊ वाजे नाशिक, अनंत गीते रायगड, विनायक राऊत सिंधुदुर्ग रत्नागिरी, राजन विचारे ठाणे, अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य, संजय दिना पाटील मुंबई ईशान्य, अरविंद सावंत मुंबई दक्षिण, अमोल कीर्तीकर मुंबई वायव्य, संजय जाधव परभणी. आता ही 17 नावं जाहीर झालेली आहेत. ही परस्पर जाहीर होणं हे महाविकास आघाडीला फार रुचणार आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार जे आहेत त्याबद्दल तर काँग्रेसचा मोठा आक्षेप आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांनी त्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे. मुळामध्ये सांगलीमध्ये परंपरागत तो काँग्रेसचा मतदारसंघ मानला जातो, आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केलेली आहे. तिथे विशाल पाटील हे वसंतदादा पाटलांचे वारसदार, ते निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. विशाल पाटलांना डावलून चंद्रहार पाटलांचं नाव जाहीर झालेलं आहे, त्याबद्दल काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय. आणि काही ठरण्याच्या आतच अशी यादी जाहीर करणं ही भूमिका उद्धव ठाकरेंची बरोबर नाही, असा आक्षेप अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे नंतर काय घडेल तो मुद्दा वेगळा आहे, पण अजून ठरण्याच्या आतच यादीच जाहीर करून टाकली, हे फारच आश्चर्यकारक आहे. म्हणजे कुठल्याही आघाडी युतीमध्ये असं कधी होत नाही, पण उद्धव ठाकरेंनी हा जो प्रकार केलाय तो फार आश्चर्यकारक आहे. आणि उद्धव ठाकरे अनेकदा अशा गोष्टी करतात असं यापूर्वीच्या पण युती आघाडीतल्या त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं आहे, पण हे एकूण त्रासदायक आहे. दुसरं असं की मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी ज्या प्रकारच्या संजय निरुपम यांची काही वेगळी भूमिका आहे, काँग्रेसची काही वेगळी भूमिका आहे, मुंबईतले उमेदवार सुद्धा परस्पर जाहीर करून टाकलेले आहेत. हे लोकांना आवडणार नाहीये. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंचं नाव जे जाहीर झालंय ते त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना आवडलेलं नाहीये. पण मुळामध्ये चर्चा न करता, महाविकास आघाडी म्हणून चर्चा न करता या प्रकारच्या गोष्टी करणं हे काही फार बरोबर आहे असं नाही. पण याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. म्हणजे आता समजा चंद्रहार पाटलांचं नाव अंतिम झालं तरीही काँग्रेसमधून त्याला आव्हान दिलं जाणार. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो ताण वाढतो आहे त्याचा फटका निश्चितपणे महाविकास आघाडीला बसेल. आणि म्हणून मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणं क्रमांक 1, महादेव जानकरांना महाविकास आघाडीसोबत ठेवण्यात महाविकास आघाडीला अपयश येणं आणि त्यांनी महायुती सोबत जाणं क्रमांक 2, राजू शेट्टींचं अद्यापही त्यांची भूमिका निश्चित न होणं क्रमांक 3, आणि महाविकास आघाडीला विचारात न घेता
उद्धव ठाकरेंनी परस्पर आपले उमेदवार घोषित करणं, त्यातही सांगली, मुंबई, नाशिक इथे जास्त आक्षेप आहेत, हे परस्पर जाहीर करणं, हे सगळं जे आहे हे महाविकास आघाडीला अडचणीत आणणार आहे. त्यामुळे काल परवापर्यंत महाविकास आघाडीची बाजू ही फार वरचढ आहे असं मानलं जात होतं. लगेच ती पूर्णपणे खाली गेली असं नाहीये, पण या गोष्टींचा मात्र परिणाम होणार आहे, झालेला आहे, आणि त्यामुळे महाविकास आघाडीला आता त्याच्यावर काम करावं लागणार आहे. अन्यथा त्याची किंमत महाविकास आघाडीला चुकवावी लागेल. काय होईल ते बघू. तुम्हाला पण जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहित राहा. मी म्हटलं ना की हा 100वा एपिसोड आहे आणि प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्ही ज्या कमेंट्स लिहित असता मी फार मनापासून वाचतो आणि खूप छान कमेंट्स असतात, खूप अगदी महत्त्वाचे मुद्दे असतात. तुमचं वेगळं विश्लेषण, वेगळं आकलन पण त्यानिमित्ताने येतं पुढे. काही कमेंट्स आणखी फारच वेगळ्या असतात, त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण असे प्रेक्षक माझे आणखी आवडते आहेत की जे संजय आवटे गदागदा हलू नका असं म्हणतात, संजय आवटे अति शहाणे आहेत असं म्हणतात, संजय आवटे विचारवंताचा आव आणतात असं म्हणतात, संजय आवटे न आणि न यातला उच्चार तुम्हाला कळत नाही असं म्हणतात, संजय आवटे शुद्ध मराठी बोला असं म्हणतात, संजय आवटे तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे असं म्हणतात, संजय आवटे तुम्ही पक्षपाती पत्रकार आहात असं म्हणतात. असे सगळे सुद्धा प्रेक्षक हे मायबाप प्रेक्षक आहेत. त्या सगळ्या कमेंट्स मला तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटी असं आहे की ठीक आहे, या प्रकारचे कमेंट्स येत असतात, पण मी तुम्हाला एक नक्की सांगतो, 100व्या एपिसोडच्या निमित्तानं मी तुम्हाला नक्की सांगतो की माझा पक्ष हा केवळ लोकांचा आहे. माझा पक्ष हा सर्वसामान्य माणसांचा आहे. सत्तेमध्ये कोण आहे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही. माझ्या लेखी सत्ता तुमची आहे. अंतिम सत्ताधीश सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असला पाहिजे या प्रक्रियेचा. म्हणून माझ्या परीनं विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी करत असतो. तुम्हाला ते आवडतं. लाखो प्रेक्षक ते बघतात आणि अल्पावधीतच हा कार्यक्रम एवढा प्रेक्षकप्रिय होतोय, लोकप्रिय होतोय, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. कुठेही मी बाहेर गेलो तर मला लोक भेटतात, तुमचं कारण राजकारण पाहतो, परवाचा हा भाग मला आवडला, परवा या भागाबद्दल माझे काही शंका आहेत असं बोलतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एनिवे, असेच सोबत राहू, भेटत राहू.